आज तुम्ही बघताय की महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशभरात जागतिक महिला दिन साजरा केला जातो आणि अनेक ठिकाणी विविध ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्त अनेक कार्यक्रम साजरे केले जात आहेत। अशातच एक श्रीनगर परिसर भागात पोलीस स्टेशन परिसरात एक काळिमा फासणारी घटना घडलेली आहे। आज एक 4 वर्षाच्या मुलीवरती एक 23 वर्षाच्या नराधमाने एक अत्याचार केलेला आहे। आम्ही आमचे जे पदाधिकारी आहे उमेश यादव त्यांच्या ती गोष्ट कळली त्यावेळेला ते तिथे पोहोचले आणि आम्ही आमच्या महाराष्ट्र मंत्र्यांच्या स्टाईलमधून त्याला चांगला चोप दिला आणि आम्ही पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केलेला आहे त्याला। आता पुढील कारवाई हे श्रीनगरचे पोलीस वरिष्ठ फडतरे साहेब करतायत। आम्ही त्यांच्याकडे एकच मागणी करतो की कुठेतरी आज जागतिक महिला दिन आहे आणि आज मला वाटतं की महिला आज सुरक्षित नाही आहेत, ही खूप अत्यंत दुर्दैवाची बाब आहे। मला वाटतं की अशा प्रकारे ह्या लोक जे नराधम आहेत यांच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे किंवा यांच्यावरती ह्या शासनाने अत्यंत कठोर कारवाई करण्याचे कलम लावण्यात आले पाहिजेत। फोक्सो अंतर्गत याच्यावरती कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे। अजून काय कोणावरती अशा वेळेस अत्याचार केला का काय व्यक्ती समोर आता तर मला वाटतं की आम्ही जस्ट त्या मुलीच्या पालकांनाही भेटलो आणि मला वाटतं की अजून एक 3 मुली आहेत। 4 मुलींच्यावरती काहीतरी त्यांनी अशी घटना केलेली समोर येत आहे। त्याने कालही अशाच पद्धतीने ती घटना केली, तिला जबरदस्ती केली, तिला चाकू दाखवला, त्याच्यावरती तिला सांगितलं की तू जर ह्या गोष्टी बाहेर बोललीस तर तुला मी तुझा गळा कापेन, अशा प्रकारचे कृत्य त्याने केलेले आहेत आणि आम्ही ही गोष्ट सदर पोलिसांची सांगितलेली आहे आणि ते पोलीस बोलतात की आम्ही कारवाई करून आम्ही त्याच्यावरती कारवाई करू। काही दाखवण्यात आलं होतं पण त्याला चॉकलेट देऊन मला असं वाटतं काहीतरी बोलवलं होतं आणि ती बिचारी आपली त्या अनुषंगाने ती गेली होती तिकडे। पण मला वाटतं ही गोष्ट तर खूप चुकीची आहे। अशा प्रकारच्या नराधमांना कडक कारवाई केली पाहिजे त्यांच्यावरती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।